नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये किसान विकास पत्र योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना अशी आहे जी की शेतकऱ्यांसाठी एक गुंतवणुकीची योजना ठरत आहे. गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांचा हित ध्यानात ठेवून ही योजना सुरू केलेली आहे. म्हणून तुम्ही या योजनेला कशा पद्धतीने अप्लाय करू शकता, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, कुठे जाऊन अप्लाय किंवा अर्ज करायचा आहे, याची संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नॉलेजेबल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर कुठलाही उशीर न करता सुरू करूया आजचा व्हिडिओ, जो की किसान विकास पत्र योजना आहे. 5 वर्षात तुमचा दाम दुप्पट अशी योजना करणार आहे, जी की केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध बचत योजना देशभरात चालल्या जातात. त्याच अनुषंगाने एक गुंतवणुकीची योजना पोस्ट ऑफिस कार्यालयाने सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला जाणार आहे. 2024 या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांना त्यांचे पैसे दुप्पट करण्याची हमी योजना देत आहे. तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर ही योजना तुमच्यासाठी अतिउत्तम चांगली आहे. किसान विकास पत्र योजना 2024 KVP या योजनेच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस तुम्हाला 7.5% अधिक व्याजदर तुमच्या गुंतवणुकीवर देत आहे. चला तर मग किसान विकास पत्र योजना म्हणजे काय, त्याची संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून देत आहे. कोरोनाच्या काळानंतर देशात गुंतवणुकीचे महत्त्व अधिक वाढले आहे आणि कारण भविष्यात येणाऱ्या अडचणी सामना करण्यासाठी गुंतवणूक करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि गुंतवणूक ही सध्याच्या काळाची गरजही आहे आणि ती वाढली देखील आहे. ऑफिसकडून यासाठी विविध योजना राबवल्या जातात. पोस्ट ऑफिसकडून, ज्या की माध्यमातून गुंतवणूकदारांना चांगला नफाही दिला जातो. तसेच पोस्ट ऑफिसची ही गुंतवणूक योजनाची खात्रीची आणि जोखीम न घेता गुंतवणूक करता येते. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दुप्पट तुम्ही तुमचे पैसे करू शकतात लॉंग टाईमसाठी. किसान विकास पत्र योजना, जे की KVP नावाने ओळखली जाते, पोस्ट ऑफिसने ही सुरू केलेली आहे, जी की किसान म्हणजे सर्व शेतकरी वर्गासाठी महत्त्वाची ही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून मोठा नफा गुंतवणूकदारांना दिला जात आहे. योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास पैसे काही महिन्यात दुप्पट होतात. जसे की या योजनेतून तुम्ही 100च्या पटीत किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक करावी लागेल. विशेष बाब म्हणजे या योजनेमध्ये कमाल मर्यादा नाही, त्यामुळे तुम्हाला जेवढी रक्कम तुम्ही गुंतवणूक करू शकता तेवढी तुम्हाला करता येईल. याच्यात मिनिमम तुम्हाला 1000 रुपये करायचे आणि मॅक्झिममची लिमिट याच्यात नाही. तुम्हाला जेवढी पटेल तुम्ही तेवढी गुंतवणूक करू शकतात. तर आता याचे जे व्याजदर आहे ते कशा पद्धतीने सरकार तुम्हाला देत असते, तर पोस्ट ऑफिसने सुरू केलेल्या किसान विकास पत्र योजनेमधून तुम्हाला वर्षाला 7.5 ते याच्यापेक्षा जास्त पटीने व्याजदर तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या अमाऊंटवर दिलं जाईल. सध्याच्या जी पोस्ट ऑफिसच्या स्कीम चालू आहेत त्याच्यावर 7.5 व्याज मिळत आहे, पण याच्यापेक्षा जास्त व्याजदर तुम्हाला भविष्यात पोस्ट ऑफिस देणार आहे. जर तुम्ही 5 लाखाची गुंतवणूक केली तर तुम्हाला 10 लाखाचा परतावा होणार आहे. जर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून 5 लाख केले तर तुम्ही गुंतवणूक केले तर मॅच्युरिटीपर्यंत म्हणजेच 115 महिने या योजनेचे पैसे जर ठेवले तर तुम्हाला 7.5% व्याजाने 5 लाख रुपये मिळतील. म्हणजेच गुंतवणूकदारांना मुदतपूर्वीच नंतर 10 लाख रुपये एकूण रक्कम परतावा म्हणून मिळेल. त्यामुळे या योजनेतून केलेली गुंतवणूक दाम दुप्पट असेल आणि गुंतवणूकदारांना फायद्याने ठरेल. ज्या नागरिकांना गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी किसान विकास पत्र योजना खूप फायद्याची योजना आहे. त्यांना चांगला परतावाही मिळेल. KVPमधून तुम्ही गुंतवणूक केल्यास कोणत्याही प्रकारचा धोका नाही, कारण ही गव्हर्नमेंटनेच याला प्रपोज केलेला आहे किंवा गव्हर्नमेंटनेच शेतकऱ्यांच्या हितासाठी ही स्कीम काढलेली आहे. म्हणून याच्यात तुम्हाला रिस्क किंवा फसवी काय होणार नाही. तुम्ही 100% डोळे झाकून ही योजनांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता या 1000 रुपयेपासून करू शकता, कशा पद्धतीने करू शकता ते तुम्हाला सांगतो. पोस्ट ऑफिस कार्यालयाने सुरू केलेल्या किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून तुम्ही 1000 रुपयापासून गुंतवणूक करू शकतात. तसे या योजनेचे अधिक तुम्ही गुंतवणूक तुम्हाला जिती करायची जेवढी अमाऊंट तेवढी करू शकतात. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. मात्र तुम्हाला ही रक्कम गुंतवताना 100च्या पटीत गुंतावी लागेल. विषय म्हणजे या योजनेत तुम्ही संयुक्त खाते उघडूनही गुंतवणूक करू शकतात, जे की आपल्या खेडेगावकडे जॉईंट खातं आपण बोलत असतो. तसेच किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून नॉमिनीची सुविधाही देण्यात आली आहे. जर तुम्हाला तुमच्या अकाउंटला नॉमिनेशन लावायचं असेल तर नॉमिनेशन तुम्ही देऊ शकता. या योजनेत 10 वर्षापेक्षा अधिक वयाची मुले देखील स्वतःच्या नावाने KVP उघडू शकता. बघा, अट जी आहे ती वर्षाची, 10 वर्ष जास्त मुले असतील ते हे खातं उघडू शकतात. तर आता 115 महिन्यात पैसे होतात कसे दुप्पट, तर पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून तुमचे पैसे 115 महिन्यात दुप्पट होतात. समजा तुम्ही किसान विकास पत्र योजनेत 115 महिन्यांसाठी 1 लाख रुपये गुंतवले तर या कालावधीत ही रक्कम 2 लाख रुपये होईल आणि जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 10 लाख रुपये परतावा मिळेल. अशा पद्धतीने तुम्हाला 115 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होणार आहेत. पोस्ट ऑफिसच्या योजनेत यापूर्वी पैसे दुप्पट होण्यासाठी 123 महिने लागायचे. मात्र आता सरकारने या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच जानेवारी 2024 पासून
म्हणजे जानेवारी 2023मध्येच याच कालावधीत कमी करून 120 केला होता आणि महिन्यानंतर अधिक लाभ घेण्यासाठी सरकारने पुन्हा कालावधी 115 करून टाकलेला आहे. ही महत्त्वाची बात आहे. आता KVP खातं तुम्हाला उघडण्याची प्रक्रिया कशी, तर तुम्हाला सिंपली पोस्ट ऑफिसमध्ये किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि खाते उघडण्यासाठी सोपी पद्धत ठेवली, ती म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये जमा पावतीसह अर्ज भरावा लागेल. त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम तुम्हाला रोख चेक किंवा डिमांड ड्राफ्टमध्ये जमा करावी लागेल. अर्जदाराला अर्जासोबत ओळखपत्रही जोडावे लागेल, जे की तुमचं रेशन कार्ड, आधार कार्ड, वोटर कार्ड तुम्ही जोडू शकता. पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना ही एक छोटी बचत योजना आहे. प्रत्येक 3 महिन्यांनी सरकार व्याजदरासाठी आढावा बैठक घेईल. नंतर पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्ष पूर्ण असावे. या योजनेत सिंगल अकाउंट व्यतिरिक्त जॉईंट अकाउंटची सुविधा देण्यात आलेली आहे. ही योजना अल्पवयीन मुलांसाठी देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालक त्यांच्या नावाने ही खाती उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. किसान विकास पत्र योजनेचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून 1,000 रुपये ते 5,000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपयाची प्रमाणपत्रे उपलब्ध आहे, जी तुम्ही खरेदी करू शकतात. आता यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील, तर आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, लायसन्स, पासपोर्ट फोटो, KVP अर्ज फॉर्म जो की तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये भेटेल, रहिवासी प्रमाणपत्र आणि जन्म प्रमाणपत्र, एवढी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. आणि कशा पद्धतीने आता अर्ज करायचा आहे, सिंपली तुम्हाला या योजनेसाठी KVPचा फॉर्म घेऊन भरायचा आहे. नंतर तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे, तिथे तो फॉर्म जमा करायचा आहे. हा अर्ज भरताना तुम्ही नॉमिनीचे नाव, जन्मतारीख आणि पत्ता लिहिणे आवश्यक आहे. अर्जावर खरेदीची रक्कम स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. तुम्ही जर चेकद्वारे पैसे भरत असल्याल तर तुम्हाला अर्जावर चेक नंबर लिहावा लागेल. या योजनेच्या माध्यमातून एक खाते किंवा संयुक्त खाते उघडून लाभार्थी तुम्ही लाभ घेऊ शकतात. तर आणि त्यानंतर सर्व अर्जासोबत डॉक्युमेंट्स जोडून तुम्हाला हा अर्ज जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही किसान जी बचतपत्र योजना आहे, तर याच्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला व्याज परतावा घेऊ शकतात. तर आजच तुमच्या भवितव्यासाठी तुम्ही ही योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे. म्हणून जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही आजच इन्क्वायरी करा, सगळे डिटेल्स काढा आणि योजनेसाठी अप्लाय करा. व्हिडिओ आवडल्याबद्दल धन्यवाद. आणि जरी आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ शेअर करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.